एक प्रश्न विचारतो, तुम्हाला माहिती आहे संभाजी महाराज शूर होते, औरंगजेबाशी लढले, झुकले नाहीत, बलिदान दिलं. पण एक गोष्ट माहितीये का, संभाजी महाराजांनी एक पुस्तक लिहिलं होतं संस्कृत मध्ये राजनीतीवर, इतकं प्रगल्भ, इतकं विद्वत्तापूर्ण की त्या काळातले मोठमोठे पंडित थक्क झाले. एक तरुण राजा जो युद्धभूमीवर लढतो, किल्ले जिंकतो, औरंगजेबाला थोपवतो, तोच राजा रात्री बसतो, दिवा लावतो आणि लिहितो राजनीती, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र. हे पुस्तक आहे बुधभूषण. बुधभूषण म्हणजे विद्वानांचा अलंकार. आणि हे नाव संभाजी महाराजांनी स्वतःच दिलं, कारण त्यांना माहित होतं हे पुस्तक विद्वानांसाठी आहे, बुद्धिमान माणसांसाठी आहे. आजच्या भागात आपण समजून घेणार आहोत बुधभूषण म्हणजे काय, संभाजी महाराजांनी यात काय सांगितलं आणि एका योद्ध्यानं विद्वान म्हणून काय सिद्ध केलं. ऑडिओ क्रांतीवरती आज आहे छत्रपती संभाजी महाराज लिखित बुधभूषण. आपल्याला माहित असलेले संभाजी महाराज शूर आहेत, धाडसी आहेत, न झुकणार आहेत. पण हे माहितीये का, संभाजी महाराज संस्कृत जाणत होते, मराठी जाणत होते, फारसी जाणत होते, हिंदी जाणत होते, कन्नड जाणत होते, 5 भाषा, एक राजा. त्यांनी लिहिलेले ग्रंथ होते बुधभूषण. संस्कृत मध्ये राजनीती, नखशिख, येसुबाईंवरचं प्रेम काव्य, 7 शतक, काव्यसंग्रह, नायिकाभेद, साहित्यशास्त्र. एक माणूस जो युद्धात तलवार चालवतो तोच माणूस शांतपणे बसून साहित्य लिहितो. हे किती असाधारण आहे. टिळक म्हणाले होते, संभाजी महाराजांना बेबंदशाही म्हणणारे त्यांची विद्वत्ता विसरतात. बुधभूषण हे त्या विद्वत्तेचं सर्वात मोठं प्रमाण आहे. बुधभूषण लिहिलं गेलं संभाजी महाराज राजे होण्यापूर्वीच. म्हणजे एक तरुण, अजून राजे झालेले नाहीत, पण बसतात आणि राजनीतीवर एक संपूर्ण ग्रंथ लिहितात. हे वाचून थक्क व्हायला होतं. त्या वयात आपण काय करतो, शिकतो, खेळतो, आयुष्य समजून घेतो. आणि संभाजी महाराज संस्कृत ग्रंथ लिहितात, राजनीती मांडतात, विद्वानांना चकित करतात. का? कारण त्यांचं शिक्षण अत्यंत उत्तम होतं. शिवाजी महाराजांनी सर्वोत्तम गुरु त्यांच्यासाठी आणले होते आणि संभाजी महाराजांनी ते ज्ञान हे मनापासून घेतलं होतं. बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ आहे. त्यात राजनीतीचे अनेक पैलू मांडलेले आहेत. पहिला मुद्दा म्हणजे राजाचे गुण काय असावेत. संभाजी महाराज सांगतात, राजानं शूर असणं पुरेसं नाही, राजानं विद्वान असणं गरजेचं आहे, राजानं न्यायी असणं गरजेचं आहे, राजानं रयतेचं दुःख जाणून घेणं गरजेचं आहे. तलवार असलेला राजा राज्य जिंकतो, पण बुद्धी असलेला राजा राज्य टिकवतो. हा किती खोल विचार आहे. दुसरा मुद्दा, मंत्री कसे असावेत. संभाजी महाराज सांगतात, मंत्री प्रामाणिक असावेत, राजाला खरं सांगायची हिंमत असावी. राजाला खुश करण्यासाठी खोटं सांगणारे मंत्री राजाचे शत्रू असतात. जो मंत्री राजाला सत्य सांगतो तो राजाचा खरा सेवक, जो फक्त हो म्हणतो तो शत्रू. हे आजच्या राजकारणात किती रिलेव्हंट आहे विचार करा. तिसरा मुद्दा, शत्रूशी कसं वागावं. संभाजी महाराज सांगतात, शत्रू बलवान असेल तर संधी साधून युद्ध करा, शत्रू कमजोर असेल तर दयाळू व्हा, शत्रूला नेहमी कमी लेखू नका. हे सांगणारा राजा औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी 9 वर्ष लढला. यात योगायोग नाही. बुधभूषण मध्ये संभाजी महाराज राजनीतीचे 7 अंग सांगतात. सप्तांग राज्य. पहिलं म्हणजे राजा. राजा म्हणजे फक्त सत्ता नाही, राजा म्हणजे जबाबदारी, रयतेची जबाबदारी, राज्याची जबाबदारी. दुसरं आहे अमात्य म्हणजे मंत्री. मंत्री हुशार असावेत, प्रामाणिक असावेत, राजाला योग्य सल्ला द्यावा. तिसरं आहे जनपद म्हणजे भूमी. राज्याची भूमी सुपीक असावी, शेतकरी सुखी असावे, भूमीची काळजी घेणं हे राजाचं कर्तव्य आहे. चौथा आहे दुर्ग म्हणजे किल्ले. किल्ले मजबूत असावेत, शत्रूपासून संरक्षण असावं. हे शिवाजी महाराजांनी शिकवलं होतं, संभाजी महाराजांनी ते सांगितलं. पाचवा आहे कोश म्हणजे खजिना. राज्याचा खजिना भरलेला असावा, पण तो शोषणाने नाही, न्यायाने. रयतेवर जास्त कर नाही. सहावा आहे दंड म्हणजे सैन्य. सैन्य बलवान असावं, पण सैन्याचा वापर फक्त संरक्षणासाठी, आक्रमणासाठी नाही. सातवा आहे मित्र म्हणजे मैत्री. राजानं मित्र राज्यांशी चांगले संबंध ठेवावेत. एकट्यानं लढणं कठीण असतं, मित्र असणं महत्वाचं आहे. हे 7 अंग आजच्या राज्यशास्त्रातही तितकेच महत्वाचे आहेत. बुधभूषण मध्ये संभाजी महाराज धर्म आणि राज्य यांचं नातं सांगतात. ते म्हणतात, राजानं धार्मिक असणं महत्वाचं आहे, पण धर्म म्हणजे फक्त पूजा नाही. धर्म म्हणजे न्याय, सत्य, माणुसकी. आणि राजाचा धर्म हा सगळ्यांशी न्याय करणं, फक्त एका जातीशी नाही, फक्त एका धर्माशी नाही, सगळ्यांशी. हे सांगणारा राजा तो ज्याच्या सैन्यात हिंदू होते, मुस्लिम होते, सगळे होते. संभाजी महाराजांचा धर्म विभाजनाचा नव्हता, एकतेचा होता. बुधभूषण यावर स्पष्ट सांगतं, राजानं सगळ्या प्रजेला समान मानावं, जात नाही, धर्म नाही, फक्त माणूस. बुधभूषण मधला सर्वात महत्वाचा विचार आहे न्याय. संभाजी महाराज सांगतात, राज्याचा आधार न्याय आहे. जिथे न्याय आहे तिथे राज्य टिकतं, जिथे अन्याय आहे तिथे राज्य कोसळतं. शक्तिशाली राजा तो नाही जो जास्त सैन्य बाळगतो, शक्तिशाली राजा तो आहे जो न्यायानं राज्य करतो. हे वाचताना एक गोष्ट जाणवते, संभाजी महाराज स्वतः आयुष्यभर अन्याय सहन करत राहिले. इतिहासानं त्यांच्यावर अन्याय केला, पण ते स्वतः न्यायाचे पुरस्कर्ते होते. जो अन्याय सहन करतो आणि तरीही न्यायावर विश्वास ठेवतो तो खरा महान असतो. इतिहासकार सांगतात, बुधभूषण हे कौटिल्याच्या अर्थशास्त्रानंतरचं भारतातलं सर्वात महत्वाचं राजनीतीशास्त्र आहे.
कौटिल्य, चाणक्य, चंद्रगुप्त मौर्याचे गुरु, अर्थशास्त्र हे त्यांचं अजरामर ग्रंथ. त्यानंतर 1000 वर्षांनंतर संभाजी महाराजांनी बुद्धभूषण लिहिलं. दोन्ही ग्रंथांमध्ये एक समान धागा आहे. राजानं बुद्धिमान असणं हे तलवारीपेक्षा जास्त महत्वाचं आहे. पण संभाजी महाराजांचा बुद्धभूषण कौटिल्यापेक्षा वेगळा आहे एका गोष्टीत. कौटिल्य सांगतो राजानं चाणाक्ष असणं, संभाजी महाराज सांगतात राजानं न्यायी असणं. चाणाक्षपणा आणि न्याय दोन्ही असणं हेच खरं राजपण. इथं एक महत्वाचा प्रश्न मनात येतो, इतका महान ग्रंथ लोकांना माहित का नाही? कारण संभाजी महाराजांची प्रतिमाच बिघडवली गेली होती. बेबंदशाही म्हटलं गेलं, व्यसनी म्हटलं गेलं. जेव्हा माणसाची प्रतिमा बिघडवली जाते तेव्हा त्याचं काम विसरलं जातं, त्याचं लिखाण विसरलं जातं. पण आता इतिहासकारांनी हे ग्रंथ पुन्हा जगासमोर आणलेत आणि बुद्धभूषण वाचल्यावर प्रश्न येतो मनात, बेबंदशाही राजा असा ग्रंथ लिहू तरी शकतो का? उत्तर स्पष्ट आहे, नाही. बुद्धभूषण हे संभाजी महाराजांच्या खऱ्या प्रतिमेचा सर्वात मोठा पुरावा आहे. संभाजी महाराजांनी आपल्यासाठी 2 गोष्टी सोडल्या, तलवार आणि लेखणी. तलवारीनं औरंगजेबाला 9 वर्ष रोखलं, स्वराज्य जगवलं. लेखणीनं बुद्धभूषण लिहिलं, राजनीतीचं अमूल्य ज्ञान दिलं. पण आपण लक्षात ठेवतो फक्त तलवार. कमल देसाई, शिवाजी सावंत, इतिहासकार सगळे सांगतात संभाजी महाराजांना पूर्णपणे ओळखायचं असेल तर बुद्धभूषण वाचायला हवं. कारण योद्धे अनेक असतात पण योद्धा जो विद्वानही आहे हे दुर्मिळ असतं आणि संभाजी महाराज हे दुर्मिळ होते. बुद्धभूषण आजच्या काळात काय सांगतं? पहिली गोष्ट म्हणजे नेता बुद्धिमान असावा. आज आपण नेते निवडतो पण बुद्धिमत्तेवरून नाही, जात धर्म पैसा यावरून. संभाजी महाराज सांगतात बुद्धिमान नेताच राज्य टिकवतो. दुसरी गोष्ट म्हणजे शक्ती आणि ज्ञान दोन्ही गरजेचं आहे. फक्त शक्ती असेल तर ती नाश करते, फक्त ज्ञान असेल तर ते अपूर्ण राहतं. दोन्ही एकत्र असणं हेच खरं सामर्थ्य आहे. तिसरी गोष्ट म्हणजे न्याय हाच राज्याचा आधार आहे. कोणतीही संस्था, कोणताही व्यवसाय, कोणतंही कुटुंब, जिथं न्याय तिथं शांती आहे, जिथं अन्याय तिथं विनाश आहे. चौथी गोष्ट म्हणजे आपला इतिहास जाणून घ्या. बुद्धभूषण शेकडो वर्ष विसरलं गेलं का? कारण कोणाला माहित नव्हतं. आपल्या महापुरुषांचं ज्ञान आपण जाणून घेणं गरजेचं आहे. संभाजी महाराज आपल्याला माहिती आहेत पण पूर्णपणे नाही. आपल्याला माहित आहेत ते झुकले नाहीत, बलिदान दिलं. पण माहित नाही ते लिहित होते, विचार करत होते, राजनीती मांडत होते, साहित्य निर्माण करत होते. बुद्धभूषण म्हणजे एका योद्ध्याचा विद्वान अवतार. एक माणूस जो दिवसात तलवार चालवतो, रात्री लेखणी चालवतो, युद्धभूमीवर शत्रूला हरवतो आणि ग्रंथात ज्ञान देतो. हे संभाजी महाराज आपल्याला माहित व्हायला हवेत. बुद्धभूषण नक्की वाचा, संभाजी महाराजांना पूर्णपणे ओळखा आणि लक्षात ठेवा, महान माणूस फक्त एका गोष्टीत महान नसतो, तो अनेक बाजूंनी महान असतो. संभाजी महाराज तलवारीने महान, लेखणीनं महान, बलिदानानं महान. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, खाली कमेंट मध्ये सांगा बुद्धभूषण मधला कोणता विचार तुम्हाला सर्वात जास्त भावला. आपल्या ऑडिओ क्रांती चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. पुढच्या वेळी येतो आणखी एका पॉवरफुल पुस्तकासह. तोपर्यंत वाचत राहा, विचार करत राहा, जागे राहा. जय महाराष्ट्र.